विविध मागण्यांवर आज धरणा प्रदर्शन केलं जात आहे। या जिल्ह्यामध्ये बहुसंख्य आदिवासी असताना आणि बहुतेक सर्व प्रतिनिधी आदिवासी असताना या एका भ्रष्ट उपविभागीय अधिकारी सुभाष दळवी सारखे अधिकारी भ्रष्ट अधिकाऱ्यांना मास्क आलेली आहेत। याला देखील आपले समाजाचे आमदार, खासदार, मंत्री देखील तेवढे जबाबदार आहेत। वनदाव्यांच्या संदर्भात आमच्या आदिवासी बांधवांच्या 2-4 पिढ्या होऊन गेल्या तेव्हापासून आंदोलन चालू आहे। सुप्रीम कोर्ट असेल, हायकोर्ट असेल किंवा संसद असेल, त्या माध्यमातून आदिवासींच्या समर्थनात निर्णय दिले जातात, परंतु जिल्ह्यामध्ये आल्यानंतर ते निर्णय त्यांची अंमलबजावणी केली जात नाही। ही फार मोठी आमच्या या नंदुरबार जिल्ह्यातील मूळ निवासी आदिवासींच्या गंभीर समस्या निर्माण झालेल्या आहेत। त्याच पद्धतीने लोकसभा असेल, विधानसभा असेल किंवा जिल्हा परिषद असेल, प्रत्येक निवडणुका या पैशांच्या मोठ्या प्रमाणात वापर करून जिंकल्या जात आहेत। आमच्यासारखे अपक्ष उमेदवार प्रामाणिकपणे आम्ही निवडणुका लढवित असतो। त्याच पद्धतीने निवडणूक आयोगाच्या वारंवार मिटिंगा होत असतात। त्या मिटिंगांमध्ये गाईडलाईन दिले जातात, कार्यशाळा घेतल्या जातात, जातं की या निवडणुका निपक्षपातीपणे निस्वार्थ पद्धतीने केल्या गेल्या पाहिजेत। परंतु जे प्रस्थापित काँग्रेस आणि बीजेपी सारखे पार्टी आहेत ते फक्त 15 दिवस प्रचाराच्या नौटंकी करतात आणि निवडणुकीच्या आदल्या दिवशी आणि निवडणूक सुरू असताना, मतदान करत असताना खुलेआम पैशांचा पाऊस पडला जातो, पैसे वाटले जातात। मग हे असे सुभाष दळवी सारखे अधिकारी, भ्रष्ट अधिकारी बघ्याची भूमिका घेत असतात, यांच्यासमोर पैसे वाटले जातात आणि जे प्रस्थापित पार्टी आहे त्यांचेच उमेदवार निवडले जातात। मग या देशामध्ये परिवर्तन केव्हा होईल किंवा एखादा गरीब माणूस त्या सभागृहामध्ये केव्हा आपल्या समाजाच्या बाजू मांडायला जाणार आहेत, ही फार मोठी दुःख आणि शोकांतिका निर्माण झालेली आहेत। म्हणून आमच्या सामाजिक संघटनांनी लोकसभा आणि विधानसभेमध्ये पैसे वाटताना जे व्हिडिओ समोरासमोर पैसे वाटताना त्यांचं नावं जाहीर केली, त्यांच्या विरोधात तक्रारी केल्या, तरी असे सुभाष दळवी सारखे भ्रष्ट अधिकारी या नंदुरबार जिल्ह्यात भरती केलेले आहेत। त्याच्यामुळेच त्या प्रस्थापितांचं आज त्यांचेच उमेदवार निवडून येतात, त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई होत नाहीत। म्हणून या माध्यमातून आम्ही 1 दिवसीय धरणा प्रदर्शनच्या माध्यमातून माननीय कलेक्टर मॅडमांना आम्ही निवेदन देणार आहोत आणि संबंधितावर कारवाई नाही झाली आणि आमच्या वन दाव्यांच्या वेळात वेळ आणि लवकरात लवकर निकाली नाही लागले तर आम्ही विभागीय आयुक्त नाशिक यांच्यापर्यंत जाऊन धरणा प्रदर्शन करणार आहोत। धन्यवाद।